कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत एका अत्यंत घातक रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। PFAS नावाच्या या रसायनावर इटलीसारख्या अनेक देशांमध्ये बंदी आहे, मात्र भारतात विशेषतः लोटे MIDC मध्ये याचे उत्पादन सुरू असल्याने पर्यावरण आणि मानवी आरोग्याविषयी गंभीर चिंता व्यक्त होत आहे। व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे। या गंभीर प्रकरणाची सखोल माहिती घेतली आहे आमचे चिपळूण ब्युरो प्रमुख महेंद्र कासेकर यांनी। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय की चिपळूणच्या लोटे MIDC मध्ये जो केमिकल कंपन्यांचा एक कारखाना आलेला आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाचा, या कंपनीमध्ये घातक रसायन या रसायनाचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे आणि या रसायनामध्ये असे काही घटक आहेत की ज्या घटकांपासून मानवी शरीराला त्रास होतोय। तुमच्या लिव्हर, किडनी, फुफ्फुस आणि ह्यासारख्या अनेक शरीराच्या भागांना त्याचा त्रास होऊ शकतो, असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आज माझं कोकणच्या माध्यमातून आपण ह्या कंपनीमध्ये आलेलो होतो। लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाची कंपनी आहे लोटे MIDC मध्ये। या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून जो खुलासा आला तो मात्र धक्कादायक आहे। या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ज्या केमिकल कंपन्यांचा ज्या घटकाचा उल्लेख केला जातो आहे तो घटक म्हणजे PFAS याचं प्रोडक्शन ह्या कंपनीमध्ये होतं आहे। जून 2025 पासून याचं प्रोडक्शन होतं आहे अशी माहिती इथून मिळते। मात्र ह्या प्रोडक्शन केलेल्या फॅक्टरपासून कोणते ॲप्लिकेशन्स तयार केले जातात ते मात्र सांगण्यासाठी यांनी टाळाटाळ केलेली आहे। मात्र हा जो घटक आहे PFAS ह्याचं प्रोडक्शन केल्यानंतर केमिकलमध्ये त्याचा वापर केल्यानंतर जे त्याचं वेस्ट तयार होतं त्या वेस्टचं विघटन या कंपनीमध्ये होत नाही। या वेस्टचं विघटन आणि त्याच्यावर या इन्फ्लुएंटवर ट्रीटमेंट करण्यासाठी हा पदार्थ तळोजा MIDCला पाठवला जातो आणि तिथे 1000 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरवर त्याचं विघटन केलं जातं। याचा अर्थ असा होतो की या कंपनीमध्ये इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट नाही। जर यांनी ट्रीटमेंट न करता हा घटक समुद्रामध्ये, वाशिष्ठी खाडीमध्ये, दाभोळ खाडीमध्ये किंवा अन्यत्र लोट्याच्या कोणत्या जागेमध्ये जर हा पुरण्याचा प्रयत्न केला किंवा नदीपात्रामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र कोकणच्या जनतेला हा फार मोठा धोका होऊ शकतो। आता काल पालकमंत्री उदय सामंत उद्योगमंत्री चिपळूणमध्ये येऊन गेल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली होती की अशा प्रकारचं कोणतंही प्रोडक्शन सुरू नाही। अशा प्रकारचं प्रोडक्शनबद्दल आम्ही MPCBकडनं माहिती घेतो। मात्र इथे आल्यानंतर जून 2025 पासून याचं प्रोडक्शन होतं आहे ह्याची माहिती खुद्द इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या घटकापासून मानवी शरीराला होणाऱ्या त्रासाबद्दल सरकार आता कोणती पावलं उचलणार, इथले ग्रामस्थ कशा प्रकारे आक्रमक होणार आणि या कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्याच्या जीवाला धोका आहे का, या सगळ्या गोष्टींबद्दल प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिलेलं आहे। शासन याच्याकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे आता पाहण्यासारखं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दौडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।